नमस्कार मंडळी, मी सोनाली. ही छोटीशी क्लिप पाहून तुम्हाला पुरंदर किल्ल्याची आठवण झाली असेल तर चला आज मी तुम्हाला आमच्या सोबत पुरंदर किल्ल्यावर फिरायला घेऊन जाते. आमच्या सोबत 2 फॅमिली आहेत जे यांचेच ऑफिस फ्रेंड्स आहेत. आम्ही सकाळी नाश्ता न करताच घरातून निघालो आणि थोड्याच वेळात आमच्या सगळ्यांच्या पोटात उंदीर धावायला लागले. मग काय थोडं थांबलो आणि पहिल्यांदा जोरदार नाश्ता केला. इकडे शिवांशचे पप्पा शिवांशला म्हणत होते लॉलीपॉप सोड आणि नाश्ता कर. मग शिवांशला तर लॉलीपॉपच जास्त आवडतं. मग सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर आम्ही पुन्हा निघालो पुरंदरच्या वाटेवर. गाडीवर बसून मायलेकाची मस्ती सुरूच होती. आम्हाला पुरंदरला यायला 1.25 तास लागला. हे बघा इथे दिसते ना मोठी कमान, हेच आहे पुरंदर किल्ल्याचे प्रवेशद्वार. इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे मिलिटरी कॅम्प आहे बरं, त्यामुळे आर्मी ऑफिसरचे फोटो काढण्यास परवानगी नाही. बाकी तुम्ही किल्ल्याचे फोटो काढा, पुतळ्यांचे फोटो काढा, तुम्हाला कोणतीही बंदी नाही. बाकी पार्किंग साठी खूप छान अशी व्यवस्था आहे. आणि आम्ही थोडे उशिरा पोहोचल्याने ना त्यांचे फ्रेंड्स त्यांची मजा घेत होती. पुढच्या वेळेस आम्ही पण उशिराच निघू. गप्पा टप्पा सुरूच असताना आम्हाला एक मोठा तलाव दिसला. याला मुखी तलाव म्हणतात. त्या काळात पाण्याची साठवण म्हणून हा तलाव मोठा स्रोत असेल. पुढे आम्हाला दिसलं ब्रिटिश चर्च. जास्त वेळ न थांबता आम्ही फोटो काढले आणि बाहेर आलो. थोडस पुढे चालल्यानंतर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा दिसला. पुरंदरच्या युद्धात त्यांनी खूप मोठं शौर्य दाखवलं होतं. तिथे एक मोठा ग्रुप फोटो सेशन करत होता. मग आम्ही थोडं थांबून आपण 2 फोटो काढून घेऊ म्हणत फोटोज क्लिक केले. आतापर्यंत सगळेजण छान चालत होते, पण मुलं इतके थकायला आली होती एवढ्यातच की बस. तिथे एक प्राचीन शिव मंदिर पण आहे. तिथे इतकं शांत आणि थंड वातावरण होतं की मन खूप प्रसन्न झालं. मंदिराच्या समोर एक छोटी वाट होती आणि शिवांश बघा इथून कसं घसरत चाललं. म्हणजे याला वाट बाहेरून आहेच पण आम्ही समोरूनच आलो. ठीक आहे, हा बघा सर्वात बेस्ट. आम्ही सर्वांनी इथे फोटो काढल्या बरं. फोटो काढून झाल्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो. तिथं आम्हाला छत्रपती संभाजी महाराज उद्यान दिसलं. इतकं सुंदर हिरवळ आणि हवेशीर ठिकाण होतं. एवढ्या उन्हात देखील किती छान असं थंड वारं सुटलं होतं माहितीये. तिथंच बसावं असं वाटत होतं. पण आम्ही तिथं काही जास्त वेळ थांबलो नाही. तिथं 2 शाळेच्या पिकनिक आल्या होत्या. ते पाहून आम्हाला आमच्या शाळेची पिकनिक आठवण झाली. आम्हाला जायचं होतं म्युझियम बघायला म्हणून आम्ही पटकन तिथून निघालो. म्युझियम मध्ये जाताना शूज आणि चप्पल बाहेरच ठेवायचे आहेत. आत पूर्ण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित फोटो आणि माहिती आहे. प्रत्येक फोटो एक ऐतिहासिक घटना सांगते बरं. जर तुम्ही कधी इथे पुरंदरला आलात तर हे म्युझियम नक्की 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 बघा. पुढे जायचं की नाही यावर आमची सखोल चर्चा चालू होती. कारण मुलं खूप थकली होती, ऊन पण खूप लागत होतं.
म्हणून आम्ही पुढे जायचा विचार करता इथूनच परत जायचा विचार केला. आमचं पाणी संपलं होतं म्हणून थंड पाण्याच्या बाटल्या घेतल्या, ज्यूस घेतला, ताक घेतलं आणि किल्ल्यावर पूर्ण जाऊ शकलो नाही याची मोठी खंत मनात ठेवून पुरंदरला बाय बाय करत पुढे निघालो. जवळच असलेल्या श्री नारायणपूर क्षेत्र दत्त मंदिरात दर्शन घेतलं आणि तेव्हा त्यांना आठवलं की या वाटेत आणखीन एक मंदिर आहे, तिथे जाऊया. तर आम्ही निघालोय. श्रीनाथ मस्कोबा मंदिराजवळ आम्ही आलोय. या मंदिराची रचना खूप सुंदर आहे, अगदी केरळ मधल्या मंदिरासारखी. आम्ही दर्शनाला गेलो तेव्हा आम्हाला समजलं की इथे आज महापूजा होती. मग आम्ही दर्शन घेतलं, महाप्रसाद घेतला. आम्ही घराकडे निघालो. ऊन खूप लागलं होतं आणि शिवाश पण खेळून खेळून इतका थकला की गाडीवरच झोपलाय. आणि आता आम्ही घरी पोहोचतो. तशात अजून छान छान व्हिडिओ साठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. मला खरं तर आज तुम्हाला पुरंदर किल्ल्याचा वरचाही भाग दाखवायचा होता, पण खूप ऊन होतं आणि मुलंही खूप थकली होती, त्यामुळे आज तिथपर्यंत जाणं झालं नाही. पण काही हरकत नाही, पुढच्या वेळी आम्ही पुन्हा पुरंदरला आलो ना तर नक्की किल्ल्याचा पूर्ण भाग आणि वरचे सुंदर दृश्य तुमच्या सोबत शेअर करेन. त्याला भेटूया मग पुढच्या कशा छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.